इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलानेच केली आईवडिलांची हत्या। आईवडिलांच्या हत्येमागचं कारण ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल। तर ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उत्कर्ष लीलाधर डाखोळे हा आपल्या आई वडील आणि बहिणीसह नागपूरच्या कपिलनगर परिसरात राहतो। आई अरुणा डाखोळे या शिक्षिका होत्या, तर वडील लीलाधर डाखोळे हे खासगी कंपनीत कामाला होते। उत्कर्ष इंजिनिअरिंग करत होता, तर बहीण कॉलेजला जात होती। काही दिवसांपासून परीक्षा चालू असल्यामुळे त्याची आई अरुणा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका तपासत होत्या। त्याच वेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष तेथे आला आणि त्याच वेळी त्याने संधी साधत आईचा गळा आवळून हत्या केली। त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होता। तो आता वडिलांची वाट पाहत बसला होता। संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे घरी आले। घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला। ते तसेच खाली सोफ्यावर बसले। त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडिलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले। ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला। दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले। घराला लॉक लावत तो त्यांच्या काकांकडे निघून गेला। बहिणीलाही कॉलेजमधून सोबत घेतले। आई बाबा बंगळूरला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहेत असं सांगून ते 5 दिवसांनी येणार आहेत असे त्याने आपल्या बहिणीला सांगितले। असं सांगितल्यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही। बहीण त्याला सतत आई वडिलांबद्दल विचारत होती, पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो तिला सांगत होता। 5 दिवसानंतर म्हणजेच 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्कर्षाच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरामधून दुर्गंधी येऊ लागली। शिवाय काही जण शुभेच्छा देण्यासाठीही आले होते, त्यांनाही तोच अनुभव आला। घर बंद होते। अशा स्थितीत त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसही घटनास्थळी ताबडतोब पोहोचले। त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना डाखोळे दाम्पत्याचे दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले। त्यानंतर त्यांनी उत्कर्षला चौकशीसाठी बोलवलं। चौकशी करत असतानाच उत्कर्षने आपला गुन्हा कबूल केला। आपणच आपल्या आई वडिलांचा खून केल्याचे त्याने मान्य केले, पण खून का केला आहे या मागचे कारण ऐकून तर पोलिसही हादरून गेले। उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता। गेल्या 6 वर्षापासून तो शिकत होता। काही विषयात तो नापास झाला होता, त्यामुळे त्याचे आई वडील त्याला इंजिनिअरिंग सोड आणि ITI कर असं सांगत होते। शिवाय गावाला जाऊन शेती कर असाही सल्ला देत होते। गावाला जाण्यासाठी त्याची बॅगही भरली गेली होती। आई वडिलांचे सततचे हे टोमणे त्याला त्रासदायक वाटत होते। तर एक दिवस वडिलांनी त्याच्यावर हातही उचलला होता, हे त्याला अपमानजनक वाटत होते। त्याचबरोबर गावाला गेलो तर नागपूर सुटेल, मित्रमैत्रीण सुटेल याची भीती त्याला वाटत होती। असं होता कामा नये म्हणून त्याने आई वडिलांना संपवण्याचा असा भयानक निर्णय घेतला, अशी त्याने पोलिसांसमोर कबुली दिली आहे। कोर्टच्या मुलानेच आपल्या आई वडिलांची अशी निर्गुण हत्या केल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत। आई वडिलांच्या व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे। रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही, हेच या घटनेवरून समजतं। त्यामुळे तुम्ही काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।